फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेचा 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप. आत्महत्याआधी हातावर लिहिली सुसाईड नोट. अपात्र व्यक्तीला पात्र ठरवण्यासाठी पोलिसांचा दबाव होता. सुमारे 4 महिन्यांपूर्वी करण्यात आली होती तक्रार. फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरनं केला होता आरोप. हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शेतकऱ्यांना आवाहन. भाजपाची स्वपक्षीयांवरच हेरगिरी. कार्यकर्त्यांच्या शिबिरात भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं खळबळजनक वक्तव्य. ज्या बढेकर समूहाची गाडी मी वापरतो त्या कंपनीत मी भागीदार. दंगेकरांच्या आरोपाला मोहोळ यांचं उत्तर. आदित्य ठाकरे करणार राहुल गांधींप्रमाणे व्हिडिओ सादरीकरण. निर्धार मेळाव्यात बीएमसी घोटाळ्याचे व्हिडिओ सादरीकरण. संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर वंचितचा मोर्चा. सुजात आंबेडकरांनी केलं नेतृत्व. बिहार निवडणुकीत काँग्रेस भाजपाला मदत करताय. एमआयएमचा खळबळजनक आरोप. राज्यपालांच्या नेतृत्वात प्राकृतिक शेती मिशन सुरू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्राकृतिक शेती मिशनची घोषणा. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव बदललं. आता नाव ईश्वरपूर. नामांतराला केंद्र सरकारची मान्यता. मनोज जरांगे आता शेतकरी नेते होणार. शेतकरी प्रश्नावर जरांगे उभारणार जनआंदोलन. कल्याणमध्ये फटाके फोडण्यास विरोध केल्यानं 2 गटात राडा. भर रस्त्यात हाणामारी. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. कार्बाईड बंदुकांमुळे मुलांचे डोळे होत आहेत निकामी. मध्य प्रदेशात 300 जणांच्या डोळ्यांना दुखापत तर 150 जणांची दृष्टी गेली. हैदराबाद बंगळुरू खासगी बसला आंध्र प्रदेशात आग. 12 जणांचा होरपळून मृत्यू. भारतानंतर अफगाणिस्तान देखील अडवणार पाकिस्तानचं पाणी. कुनार नदीवर धरण बांधणार. तालिबानची घोषणा. ऋषभ शेट्टीचा कन्नड चित्रपट कांतारानं मोडला छावा चित्रपटाचा विक्रम. जगभरात तब्बल 800 कोटींची कमाई. ॲड गुरु पियुष पांडे यांचं निधन. वयाच्या 70व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास.